नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 9वा, राजविद्या राजगुह्य योग परम गोपनीय ज्ञान। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 4। मया ततम् इदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं त्वेषवस्थितः। मया ततम् इदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं त्वेषवस्थितः। मया ततम् इदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं त्वेषवस्थितः। मया माझ्याद्वारे ततम व्यापलेले आहे, इदम हे, सर्वम सर्व, जगत जगत, अव्यक्त मूर्तीना अव्यक्त रूपाने, मत्स्थानी माझ्या ठाई, सर्वभूतानी सर्व जीव, न नाही, च सुद्धा, अहम मी, तेषु त्यांच्यामध्ये, अवस्थितः स्थित आहे। भाषांतर आहे, मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापलेले आहे। सर्व जीव माझ्या ठाई आहेत, परंतु मी त्यांच्या ठाई नाही। या 9व्या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग परम गोपनीय ज्ञान। या ज्ञानाचं महत्व आणि श्रद्धेने, विश्वासाने हे ज्ञान श्रवण करणे आणि श्रद्धेने, विश्वासाने त्याच्यावरती विश्वास ठेवून या मार्गावरती आचरण करणे याचं महत्व भगवंतांनी पटवून दिलं आपल्याला मागच्या 3 श्लोकांमध्ये। आता हे ज्ञान द्यायला सुरुवात करतात। हे आहे परम गोपनीय ज्ञान म्हटलेलं आहे याला, परंतु गोपनीय त्याच्यासाठीच आहे ज्याला भगवंतांवरती विश्वास नाही। बाकी सर्वांसाठी हे ओपन सिक्रेट आहे। 7व्या अध्यायापासून भगवान श्रीकृष्णांनी भक्ती योग सांगायला सुरुवात केला। तर तुम्हाला वाटत असेल की योगाबद्दल काहीच सांगितलं नाही। 7व्या अध्यायापासून फक्त मी असा आहे, मी तसा आहे, मी श्रेष्ठ आहे, माझं स्मरण केलं पाहिजे, माझं चिंतन केलं पाहिजे, माझ्यासाठी काम केलं पाहिजे, एवढंच सांगतायत भगवंत।
तर तेच सांगणार आहेत या अध्यायामध्ये देखील, परंतु एकदम ठामपणे सांगणार आहेत. त्याची सुरुवात करतात सांगायला की सगळं काही माझ्यामध्ये आहे. मत्स्थानी सर्व भूतानी, भूत म्हणजे सगळे जीव, सगळे जीव भगवंतांनी निर्माण केलेले आहेत, भगवंतांचे आहेत, भगवंतांमध्ये आहेत. तर पुढचे 4-5 श्लोक, 5-6 श्लोक हेच समजावून सांगतात की प्रकृती जी आहे, जे 7व्या अध्यायामध्ये सांगितलं मी निर्माण केलेलं आहे. आता सांगतात की मी किती महान आहे. या श्लोकामध्ये सांगतात की या माझ्या अव्यक्त रूपाद्वारे मी सर्व जगत व्यापलेले आहे. त्यालाच बरेच जण भगवंत म्हणून देखील स्वीकार करतात. अव्यक्त म्हणजे ज्याला व्यक्तिमत्व नाही, त्याला आकार नाही, ते दिसत नाही. शक्तीच्या रूपामध्ये भगवंत सर्व व्यापी, सगळीकडे पसरलेले आहेत. सर्व जीव भगवंतांच्या ठाई आहेत. ठाई आहेत म्हणजे भगवंतांमध्ये आहेत, परंतु भगवंत वेगळे आहेत, परंतु मी त्यांच्या ठाई नाही. आता हे पुढच्या 3-4 श्लोकामध्ये हेच थोडस असं कन्फ्युजिंगच सांगणार आहेत की मी सगळं माझ्यामध्ये आहे तरी पण मी तिथे नाही. यालाच श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात भेद अभेद तत्व, अचिंत्य भेद अभेद तत्व. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, हे पहिले 7-8 श्लोक भगवंत सांगणार आहेत की मी कोण आहे, नंतर सांगणार आहेत की माझी उपासना कशी केली पाहिजे. म्हणून हा अध्याय खूप महत्वाचा आहे. कशी उपासना केली पाहिजे भगवंतांची. श्रील प्रभुपाद म्हणतात भगवंतांचा साक्षात्कार स्थूल भौतिक इंद्रियांद्वारे होऊ शकत नाही. असे सांगितले आहे की आता श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्यमिंद्रिये सेवोन्मुखे हि जिह्वाद स्वयमेव स्फुरत्यदा. स्थूल भौतिक इंद्रियांद्वारे भगवान श्रीकृष्णांचे नाम, गुण, लीला इत्यादी जाणणे शक्य नाही. आता श्रीकृष्ण नाम आदी, आदी म्हणजे सगळं काही, भगवान श्रीकृष्णांचं नाव आणि सगळं काही जे काही भगवंतांबद्दल आहे, नाम, रूप, गुण, लीला, त्यांचे पार्षद, परिकर, त्यांचं धाम, त्यांच्या आवडी निवडी, सगळं 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 दिव्य आहे, परंतु ते आपल्या इंद्रियांनी आपण जाणू शकत नाही. न भवेत ग्राह्यम इंद्रिय. योग्य मार्गदर्शनाखाली जो विशुद्ध भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झाला आहे त्यालाच केवळ भगवंत प्रकट होतात. भक्तिरसामृत सिंधू मध्ये श्रील रूप गोस्वामी लिहितात सेवोन्मुखे ही जिव्हादो. सेवा म्हणजे भगवंतांची भक्तिमय सेवेमध्ये आपल्याला 24 तास लागलं पाहिजे, जसं काल प्रभुपादांनी सांगितलं. भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतर लगेचच आपण या निष्कर्षाला आलं पाहिजे की सगळे बाकीचे उद्योगधंदे सोडून भगवंतांच्या सेवेमध्ये आलं पाहिजे. हे याची सुरुवात प्रभुपाद अशी का करतात, कारण हा श्लोक आणि पुढचे काही 3-4 श्लोक वाचायला ऐकायला कन्फ्युजिंग वाटतात, कारण आपण परत आपल्याच बुद्धीने आपल्याच तर्क वितर्काने त्याला समजावून घ्यायचा प्रयत्न करतो आणि आपल्याच तर्क वितर्काने समजणे थोडस कठीण आहे. भगवान थोडस नाही, पूर्णच कठीण आहे. तर भक्तिरसामृत सिंधू मधला एक श्लोक सांगतात प्रभुपाद इथे की आपल्या या भौतिक इंद्रियांनी भगवंतांना आणि भगवंतांच्या कुठल्याही गोष्टीला जाणणे शक्य, अर्थात श्रीकृष्ण नाम आदी, परंतु जो भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये आहे त्याला जाणण्याची काही गरज नाही. भगवंत स्वतःहून ते सगळं प्रकट करतात, स्वतःबद्दलचं ज्ञान पण प्रकट करतात आतून हृदयातून आणि स्वतः समोर देखील येऊन प्रकट होतात. अशी बरीच उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये जिथे भगवंत येऊन प्रकट झाले. ब्रह्मसंहितेमध्ये 38व्या श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे प्रेमांजना चुरित भक्ती विलोचनेन संतः सदैव हृदयेषु विलोकयन्ति. पुढे काय
यम श्याम सुंदरम अचिंत्य गुणस्वरूपम गोविंदमादि पुरुषम तमहम भजामि. जर मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या ठाई प्रेम भाव विकसित केला तर तो श्री गोविंदांना आपल्या अंतर्यामी तसेच आपल्या बाहेर सर्वत्र पाहू शकतो. म्हणून सर्व सामान्य जनांना भगवंत दृश्य होत नाही. प्रेमांजन, अंजन म्हणजे काजल किंवा डोळ्यातलं औषध. प्रेमाचं अंजन ज्याच्या डोळ्यामध्ये घातलेलं आहे त्यालाच भगवंत दिसतात. संत सदैव हृदयेषु विल, संत लोक जे आपल्या हृदयामध्ये ज्यांचं सदैव चिंतन करत असतात ते श्याम सुंदर. श्याम सुंदर हे ओरिजिनल रूप आहे भगवंतांचं. विष्णू नारायण आदी सगळे विस्तारित रूप आहेत. श्याम सुंदर ओरिजिनल रूप आहे, द्विभुज. ते रूप आपल्या समोर दिसतं. अचिंत्य गुणस्वरूपम. तर या श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत हे सर्व व्यापी असले तरी त्यांची प्राकृत इंद्रियाद्वारे अनुभूती होऊ शकत नाही. कारण ते म्हणतात मयी ततम इदम सर्व जगत अव्यक्त मूर्ती. या जगामध्ये सगळीकडे मी पसरलेलं आहे, परंतु कसं अव्यक्त मूर्तीना. अव्यक्त म्हणजे दिसू शकत नाही. येथे अव्यक्त मूर्तीना या शब्दावरून हे दर्शवण्यात आले आहे की तथापि वस्तुतः आपण जरी त्यांना पाहू शकलो नाही तरी सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित आहे. मत्स्थानी सर्व भूतानी, माझ्या ठिकाणी सगळं काही माझ्या ठिकाणी. 7व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे संपूर्ण भौतिक सृष्टी म्हणजे त्यांच्या दोन भिन्न शक्तींचा, म्हणजे परा किंवा आध्यात्मिक शक्ती आणि अपरा किंवा भौतिक शक्ती यांचा संयोग आहे. 7व्या अध्यायात वाचला आपण. ते सांगतात की माझ्या विविध शक्तींनी भौतिक शक्ती बनलेले आहे. भूमी अपो नल वायु खम मनोबुद्धिरेव च अहंकार इत्येयम भिन्ना मे प्रकृतिर अष्टधा. याला कधी कधी भौतिक शक्ती, बहिरंगा शक्ती किंवा काय म्हटलं जातं, अपराशक्ती. आणि जे आध्यात्मिक जगत आहे त्याला अंतरंगा शक्ती किंवा पराशक्ती म्हटलं जातं. आणि या दोन्ही शक्तींनी मिळून संपूर्ण जगत बनलेलं आहे. आणि भगवंत या श्लोकामध्ये म्हणतात की हे सगळं जग माझ्यामध्ये आहे. या सगळ्या जगाच्या कणाकणामध्ये मी पसरलेला आहे, सर्व व्यापी आहे. सर्व जीव माझ्यामध्ये आहेत. असं असून देखील भगवंत आपल्याला दिसत नाही. आणि याचं सिक्रेट भगवंत आपल्याला या अध्यायामध्ये सांगणार आहेत, पुढे देखील सांगणार आहेत, परंतु या अध्यायामध्ये विशेष करून सांगणार आहेत. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण विश्वभर पसरलेला आहे त्याप्रमाणे भगवंतांची शक्ती संपूर्ण सृष्टीत पसरलेली आहे. सर्व काही त्या शक्तीच्या आश्रयाखाली स्थित आहे. ही अशी विधानं फक्त भगवद्गीतेमध्ये आढळतात आपल्याला, परंतु याचं डिटेलमध्ये वर्णन तुम्हाला भागवतांच्या 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या स्कंदामध्ये आढळेल की हे जगत जे आहे त्याच्या कणाकणामध्ये भगवंत स्वतःला कसे विस्तारित करतात. ही जी अव्यक्त शक्ती आहे ही सगळीकडे कशी पसरलेली असते. आणि पुन्हा पुन्हा रिपीटेडली 7-8 वेळेला भागवतामध्ये सांगितलेलं आहे की सगळं भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहे. सगळं भगवंत निर्माण देखील तेच करतात, कंट्रोल देखील तेच करतात, पालन पोषण देखील तेच करतात. देवी देवता विशेष करून ब्रह्माजी हे निर्मितीच्या कामामध्ये फक्त भगवंतांना मदत करतात, जरी त्यांना निर्माता म्हटलेलं असलं तरी. तरीही कोणी असा निष्कर्ष काढू नये की भगवंत ज्या अर्थी सर्वव्यापी आहेत त्या अर्थी त्यांचे वैयक्तिक अस्तित्व नष्ट झाले आहे. बरेच लोक हा निष्कर्ष काढतात, त्यांनाच आपण मायावादी, निर्विशेषवादी, निराकारवादी म्हणतो. की सगळीकडे भगवंत आहेच, त्यांची शक्ती पसरलेली आहे, त्यामुळे हेच भगवान आहेत.
वेगळे कोणी नाही. परंतु या श्लोकामध्ये, तसंच पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या 3-4 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अगदी स्पेसिफिकली सांगतात की सगळीकडे जरी मी पसरलेलो असलो, माझी शक्ती अव्यक्त स्वरूपात पसरलेली असली, सगळं काही माझ्या मध्ये, जसं यशोदा मैया जेव्हा नंदगोपाळाला तोंड उघडायला सांगतात आणि सगळं विश्व त्याच्यात आतमध्ये बघतात, ते खरंच आहे. सगळं विश्व भगवंतांच्या आतमध्ये आहे. तसंच त्या विश्वाच्या कणाकणामध्ये भगवंत आहेत. ऐकायला विचित्र वाटतं की नाही? आणि त्या विश्वाच्या कणाकणामध्ये असून देखील, सगळं विश्व त्यांच्या आतमध्ये असून देखील ते सेपरेटली एक व्यक्ती पण आहेत. आणि हेच या 2-4 पुढच्या आता श्लोकामध्ये भगवंत स्पष्ट करतात. काय म्हणतात? मत्स्त आणि सर्व भूतानी, सगळे जीव माझ्या ठिकाणी आहेत, तरी पण न चाहम द्वेषावस्थिता, मी त्यांच्यामध्ये नाही. मी वेगळा, मी त्यांच्यामध्ये नाही म्हणजे सगळीकडे आहेत भगवंत शक्ती रूपामध्ये, परंतु भगवंत जे व्यक्तिगत रूपामध्ये आहेत ते कोणामध्ये नाहीत, ते सेपरेट आहेत. मी सर्वव्यापी आहे अशा युक्तिवादाचे खंडन करण्यासाठी भगवंत म्हणतात मी सर्वव्यापी आहे, सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे, तरीही मी अलिप्त आहे. उदाहरणार्थ, राजा हा प्रशासनाचा अधिपती आहे आणि ते प्रशासन म्हणजेच राजाच्या शक्तीचा आविष्कार आहे. प्रशासनातील विविध विभाग म्हणजे राजाच्या शक्ती आहेत आणि प्रत्येक विभाग हा राजाच्या शक्तीवर आश्रित असतो. परंतु राजा व्यक्तिशः प्रत्येक विभागात उपस्थित असावा अशी अपेक्षा कोणालाही करता येणार नाही. हे एक स्थूल उदाहरण आहे. हे उदाहरण लोकशाहीमध्ये समजावून घेणे थोडंसं कठीण आहे. कारण लोकशाहीमध्ये कायदा, सुव्यवस्था, संविधान जे आहे ते लोकांनी लोकांसाठी लिहिलेलं असतं. परंतु राजशाहीमध्ये राजा म्हणेल तो कायदा असतो. आणि मग राजा वेगवेगळे डिपार्टमेंट निर्माण करतो. परंतु सगळे डिपार्टमेंटचे हेड आणि डिपार्टमेंटचे कर्मचारी जरी राज्याचा कायदा चालवत असले तरी राजा म्हणेल तसंच राज्य चाललेलं असतं. परंतु राजा कुठे उपस्थित नसतो स्वतः, त्याची शक्ती सगळीकडे असते. आणि त्याचवेळी तो सेपरेटली आपल्या राजवाड्यामध्ये उपस्थित असतो. तसंच भगवंत सेपरेटली गोलोक वृंदावनमध्ये वैयक्तिक रूपात अस्तित्वात असतात, कायमचे. ब्रह्मसंहितेमध्येच म्हटलेलं आहे, गोलोक एव निवसती अखिल आत्मभूता. त्याचप्रमाणे आपण पाहत असलेले सारे सृष्ट पदार्थ, भौतिक आणि आध्यात्मिक जगतात अस्तित्वात असणारे सर्व काही भगवंतांच्या शक्तीवर आश्रित आहे. भगवंतांच्या विविध शक्तींच्या विस्तारामुळे सृष्टीची निर्मिती होते. आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे विष्टभ्याहम इदम कृत्स्नम, ते आपल्या वैयक्तिक प्रतिनिधित्वाने तथापि परमात्मा रूपाने तसेच विविध शक्तींच्या विस्ताराने सर्वत्र उपस्थित आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. 7व्या अध्यायामध्ये ते स्वतः म्हणतात, भूमी, अग्नी, जल, वायू, आकाश माझीच शक्ती आहे, म्हणजे भगवंत स्वतः आहेत. मन, बुद्धी, अहंकार मी स्वतःच आहे. हे सगळ्या स्थूल वस्तू झाल्या ज्याच्यामध्ये सजीवता नसते किंवा जिवंतपणा नसतो, चेतना नसते. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आणि याचं कॉम्बिनेशन, याचं हे सगळं एकत्र आणून मॅग्नेशियम, पोटॅशियम, काय काय काय, आयर्न, कॅल्शियम सगळं एकत्र आणून हे शरीर निर्माण केलं जातं, ही पृथ्वी निर्माण केली जाते, ब्रह्मांड निर्माण केलं जातं. परंतु त्याच्यामध्ये जिवंतपणा आणायचा असेल तर स्वतः भगवंत परत एकदा त्याच्यामध्ये एंटर करतात परमात्मा म्हणून. त्या पृथ्वीच्या चेतनेमध्ये देखील, ब्रह्मांडाच्या चेतनेमध्ये देखील, तसंच आपल्या शरीरामध्ये देखील, प्रत्येक जीवामध्ये देखील मग ती चेतना निर्माण होते. त्यामुळे सगळं काही त्यांचंच प्रतिनिधित्व आहे, तेच आहेत सगळीकडे पसरलेले, सर्वव्यापी. हे त्यांचं एक मेन प्रमुख लक्षण आहे. भगवंत कुठल्याही स्वरूपामध्ये, तुम्ही कुठल्याही स्वरूपामध्ये भगवंत मानत असाल तर या जगातले सगळे धर्म, सगळ्या जाती, सगळे संप्रदाय हे मान्य करतात की भगवंत
नंबर 1 सर्व शक्तिमान आहेत, नंबर 2 सर्व ज्ञानी आहेत, नंबर 3 सर्व व्यापी आहेत आणि नंबर 4 सर्वांवर प्रेम करतात. सूर्यधाम सर्वभूताना. जनरली आपण हे विसरतो. तर हे समजावून सांगतायत भगवंत, मी कसा सर्वव्यापी आहे. आणि त्याच वेळी मी सेपरेटली आहे उपस्थित. भगवद्गीतेचा मेन संदेश, विशेष करून श्रील प्रभुपादांचा मेन संदेश तो आहे. पुढे तेच कंटिन्यू करतात दुसऱ्या श्लोकामध्ये, न च मत्स्थानी भूतानी. मगाशी काय म्हणाले? मत्स्थानी सर्वभूतानी. आता म्हणतात न च मत्स्थानी भूतानी पश्य मे योगमैश्वरम. योगमैश्वरम योग शक्तीद्वारे भूत भिन्न च भूतस्थो मम आत्मा भूत भावनः. तरीही भगवान म्हणतात, तरीही म्हणजे कसं? आधीचा श्लोक आठवायचा. मी अव्यक्त रूपामध्ये सर्व जग व्यापलेले आहे, माझ्या ठाई सर्व जीव माझ्या ठाई आहेत, परंतु तरीही मी त्यांच्या ठाई तरी नाही. तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्व व्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहे. म्हणून मी मगाशी म्हणाले 3-4 श्लोक खूप कन्फ्युजिंग असणार आहेत. मगाशी काय म्हणाले? मत्स्थानी सर्व भूतानी, सगळे जीव माझ्यामध्ये आहेत. आता काय म्हणतात? माफ करा, लाईट गेली इकडे. इंटरनेट चालू आहे ना? चालू आहे. तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. आता हे कुणाबद्दल बोलतायत भगवंत? जे सेपरेटली वैयक्तिक व्यक्ती आहेत, त्यांच्यापासून हे ब्रह्मांड वेगळं आहे, परंतु आपल्या विस्तार रूपामध्ये ते सगळीकडे आहे. म्हणून म्हणतात की हे माझे योग ऐश्वर्य पहा. योग, आता योग हा शब्द इथे कुठल्या दृष्टिकोनातून वापरलेला आहे? जादू, चमत्कार, योग सिद्धी ज्याला म्हणतात की नाही, योग सिद्धी. भगवंत हे यांना कधी कधी शेवटच्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे भगवंतांना योगेश्वर. म्हणजे सगळे जितके काही चमत्कार आहेत योगाद्वारे आपण प्राप्त करू शकतो, अनिमा, लगिमा, वशिता वगैरे, ते सगळ्यांचे ईश्वर, सगळ्यांचे स्वामी आहेत भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण जे योग ऐश्वर्य दाखवतात ते योग ऐश्वर्य कुठलाही योगी दाखवू शकत नाही. हे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. ते काय म्हणतात भगवंत? हे सगळं जग मी निर्माण करतो, सगळ्या जगाच्या कणाकणामध्ये मी आहे, सगळे जीव माझ्यामध्ये आहेत, तरीही मी कोणामध्ये नाही. सगळे सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्व व्यापी मी आहे, म्हणजे सगळीकडे पसरलेला मी आहे, सगळ्यांचं पालन पोषण मीच करतो, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. या भौतिक जगामध्ये मी नाही. माझी शक्ती आहे, मी नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहे. सगळं माझ्यापासून निर्माण झालेलं आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढच्या अध्यायामध्ये 10व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेतला सगळ्यात महत्वाचा श्लोक देखील हेच सांगतो की सगळं काही मी निर्माण केलेलं आहे. श्रीमद भागवतम मध्ये ब्रह्माजी जेव्हा भगवंतांना भेटतात तेव्हा त्यांना 4 श्लोकामध्ये भगवंत संपूर्ण वैदिक ज्ञान देतात, ज्याला चतुर्श्लोकी भागवतम म्हणतात. तसंच चतुर्श्लोकी भगवद्गीता पण आहे 10व्या अध्यायामध्ये 4 श्लोक. तर तिथे देखील भगवंत ब्रह्माजींना पहिलं हेच सांगतात की सृष्टी निर्माण करण्यापूर्वी मी इथे होतो, ही सृष्टी निर्माण झाली तेव्हा देखील मी इथे आहे.
ही सृष्टी जेव्हा पूर्णपणे नष्ट केली जाते तेव्हा देखील मी इथेच असतो. भगवंतांना ना आदी आहे ना अंत आहे. आणि सगळं काही तेच निर्माण करतात. आणि ते निर्माण करतात म्हणून आपल्यामध्ये पण ही प्रवृत्ती आहे निर्माण करायची. म्हणून आपण भगवान बनायचा प्रयत्न करत असतो. तात्पर्य, भगवंत सांगतात की सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे. मागच्या श्लोकात सांगितलं मत्स्थानी सर्व भूतानी. याचा विपरीत अर्थ काढू नये. सृष्टीच्या धारण पोषणाशी भगवंतांचा प्रत्यक्ष संबंध नसतो. काही वेळा पृथ्वीला खांद्यावर धारण केलेल्या ॲटलासचे चित्र आपण पाहतो, परंतु ती ही महाकाय पृथ्वी धारण केल्यामुळे ॲटलास थकल्यासारखा दिसतो. श्रीकृष्ण ही अशाच प्रकारे सृष्टी धारण करतात असे कोणी समजू नये. भगवंत सांगतात की सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित असले तरी ते या सर्वांपासून अलिप्त आहेत. तर हे उदाहरण थोडस समजायला कठीण जातं आपल्याला, कारण हे पाश्चात्य देशामध्ये विशेष करून थकलेला म्हातारा पांढरी दाढी असलेला असा देव, भगवान, ईश्वर पाश्चात्य देशामध्ये बायबलमध्ये वगैरे दाखवलं जातं. आणि ॲटलास नावाची ही जी त्यांच्या ह्याच्यामध्ये हे आहे, काय म्हणतात त्याला, कॅरेक्टर, त्याच्या खांद्यावरती ही पृथ्वी आहे आणि ती पृथ्वीच्या बोजाने तो थकल्यासारखा दिसतो. प्रभुपाद इथे सांगतात की ही चुकीची संकल्पना आहे. सगळं काही भगवंत निर्माण करतात, सगळं काही भगवंत धारण करतात. धारण करणे म्हणजे काय, हे जे सगळे ग्रह लोक एकमेकाभोवती फिरतायत एका विशिष्ट कक्षेमध्ये, एका विशिष्ट फोर्सनी, हे सगळी भगवंतांची शक्ती आहे. भगवान श्री शंकर्षणाद्वारे हे सगळं ऑर्केस्ट्रेट केलं जातं. ऑर्केस्ट्रेटला काय म्हणतात मराठी? अगदी सुव्यवस्थितपणे सगळं चालू असतं, परफेक्टली, त्याच परफेक्ट गतीने, त्याच परफेक्ट शक्तीने. परंतु याचा अर्थ भगवंत स्वतः हे सगळं करायला येतात असं नाही. भगवंत आहेत सर्वव्यापी, कणाकणामध्ये आहेत, अणुरेणूमध्ये आहेत. अणुचा जरी तुम्ही 1000वा भाग केला तिथे पण भगवंत आहेत. परंतु भगवंत स्वतः गोलोक वृंदावनमध्ये गायी चरवत आहेत. आणि हेच भगवद्गीता, भागवतम आणि वैदिक शास्त्रांचं वैशिष्ट्य आहे. बाकी कुठल्या धर्मामध्ये भगवंतांचं वर्णन असं तुम्हाला सापडणार नाही. बाकी सगळ्या धर्मामध्ये एक जे मगाशी आपण जनरल वर्णन ऐकलं, भगवंत सर्व शक्तिमान आहेत, सर्व व्यापी आहेत, सर्व ज्ञानी आहेत, तेवढंच आढळतं आपल्याला. म्हणजे जे चौथं मी जे सांगितलं ना, भगवंत सगळ्यांवरती प्रेम करतात, ते फक्त वैदिक शास्त्रामध्ये आढळतं. ग्रहमंडळे आकाशामध्ये तरंगतात आणि हे आकाश म्हणजे भगवंतांची शक्ती आहे. परंतु ते आकाशाहून भिन्न आहेत. 7व्या अध्यायात म्हणतात की आकाश माझी शक्ती आहे. आणि आकाशामध्येच हजारो लाखो करोडो अनगिनित ग्रह फिरत असतात. त्याच्यामध्ये ते भगवंतच आहेत, भगवंतांमध्येच आहेत ते सगळे. परंतु ते आकाश म्हणजे भगवान नाही, ते आकाशाहून भिन्न आहेत. भगवंतांचे वेगळे अस्तित्व आहे. म्हणून भगवंत म्हणतात, ते जरी माझ्या अचिंत्य शक्तीमध्ये स्थित असले तरी भगवंत या नात्याने मी त्यांच्यापासून स्वतंत्र आहे. हेच भगवंतांचे अचिंत्य योग ऐश्वर्य आहे. योग ऐश्वर्य म्हणजे काय? ऐश्वर्य म्हणजे शक्ती, सामर्थ्य. या पृथ्वी तलावरती म्हणूनच त्यांना भगवान म्हटलं जातं. भग म्हणजे देखील ऐश्वर्य आणि वान म्हणजे ज्याच्याकडे पूर्ण प्रमाणात आहे, थोडं नाही. या पृथ्वीवरती देखील बरेच लोक बलवान आहेत, शक्तिमान आहेत, चमत्कारिक गोष्टी करू शकतात. परंतु भगवंतांसारखा चमत्कार, भगवंतांसारखं बल, ऐश्वर्य, संपत्ती कोणाकडे? भगवंत म्हणतात,
मत्स्थानी सर्व भूतानी मयि सर्वमिदं तत् मयि तत इदम मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. सर्व सृष्टींचे उगमस्थान मी आहे. जनरली आपला नियम आहे या भौतिक जगामध्ये देखील, जो कोणी निर्माण करतो ते त्याच्या मालकीचं असतं. अखिल ब्रह्मांडाचे मालक आहेत ते. आणि नुसते मालक नाहीत, तर हे सगळं व्यवस्थितपणे चालू ठेवलंय त्यांनी. सगळ्याचं पालन पोषण सगळं भगवंत करतात. एक कंपनी काढून ती जास्त दिवस टिकवून ठेवायची आपल्याला होत नाही. भगवंतांनी सृष्टी कशी टिकवून ठेवली असेल विचार करा. प्रत्येक जीवाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, त्याचबरोबर प्रत्येक जीवाला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे कर्मफल देणे. किती कॉम्प्लिकेटेड आहे. आपण इतक्या काय म्हणतात त्याला, गर्वाने अभिमानाने सांगतो मी हे निर्माण केलं, मी ते निर्माण केलं. भगवंतांसारखं अचिंत्य योग ऐश्वर्य कोणाकडे आहे? हे सगळं सुरुवातीला सांगतात भगवंत, कारण त्यांना शरण जायचंय. म्हणून हा अध्याय महत्वाचा आहे. निरुक्ती या वैदिक शब्दकोशात म्हटले आहे की युज्येतेनेन दुर्घटेषु कार्येषु. भगवंत आपल्या शक्तीचे वैभव प्रकट करताना अचिंत्य आणि अद्भुत लीला करतात. त्यांचे व्यक्तित्व विविध शक्तींनी संपन्न आहे आणि त्यांचा निश्चय म्हणजेच वास्तविक प्रत्यक्ष सत्य आहे. How does it written in English? त्यांचे व्यक्तित्व विविध शक्तींनी संपन्न आहे आणि त्यांचा निश्चय म्हणजे वास्तविक प्रत्यक्ष सत्य आहे. अशा रीतीने भगवंतांना जाणले पाहिजे. अशा रीतीने भगवंतांना जाणले पाहिजे. आपल्याला काहीतरी करावेसे वाटते, परंतु त्यामध्ये इतक्या अडचणी येतात की कधी कधी आपल्याला आपल्या इच्छेनुसार काही करणे शक्य होत नाही. तथापि जेव्हा श्रीकृष्णांना काही करावेसे वाटते तेव्हा केवळ त्यांच्या इच्छेने सर्व काही इतक्या उत्तम रीतीने घडून येते की हे कसे घडले याची कल्पनाही करता येत नाही. भगवंत या वस्तुस्थितीबद्दल सांगतात की ते जरी संपूर्ण सृष्टीचे धारण पोषण करता असले तरी या भौतिक सृष्टीला ते स्पर्शही करीत नाहीत. केवळ त्यांच्या स्वेच्छेने सर्व गोष्टींची निर्मिती होते, धारण पोषण आणि संहार होतो. आपल्यामध्ये आणि आपल्या भौतिक मनामध्ये फरक आहे, परंतु त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये मुळीच फरक नसतो, कारण ते परब्रह्म आहेत. एकाच वेळी भगवंत सर्वत्र उपस्थित आहेत, तरी भगवंतांना स्वतःचे वैयक्तिक स्वरूप कसे असू शकते हे साधारण मनुष्याला जाणता येत नाही. भगवंत या भौतिक सृष्टीपासून भिन्न आहे, तरीही सर्व काही त्यांच्यावरच आश्रित आहे. याचेच वर्णन या ठिकाणी योग ऐश्वर्यम असे करण्यात आले आहे. आणि ऑफकोर्स जर आपण मगाशी बेसिक व्याख्या जरी लक्षात घेतली की भगवंत सर्व शक्तिमान आहेत, व सर्व शक्तिमान व्यक्ती जेव्हा एखादी गोष्ट निर्माण करतो, धारण करतो, त्याचं पालन पोषण करतो, तेव्हा जर प्रत्येक गोष्टीमध्ये तो येऊन लक्ष घालायला लागला तर त्याच्या शक्तीचा उपयोग काय? आहे की नाही? भगवंत सर्व शक्तिमान आहेत, सर्व दृष्टिकोनातून ते परफेक्ट आहेत, कंप्लीट आहेत. मग ही सृष्टी, ही पृथ्वी, हे ब्रह्मांड, असे अनगिनित ब्रह्मांड, याचं मॅनेजमेंट जे आहे, मॅनेजमेंट करायला दर दिवसाला प्रत्येक क्षणाला भगवंताला इथे यायची काही गरज नाही. नसेल तर ते मॅनेजमेंट चुकीचं आहे. मोठ्या कंपनीमध्ये देखील
मालकाला रोज रोज मशीनवर येऊन सांगायची गरज लागायला लागली तर मॅनेजमेंट चुकीच आहे. तर भगवंत या सृष्टीची रचना, याची मॅनेजमेंट, याचं पालन पोषण अशा परफेक्ट पद्धतीने करतात की त्यांना इथे याची गरजच लागत नाही. तरीही ते येतात, परंतु या पृथ्वीच्या, या सृष्टीच्या, या ब्रह्मांडाच्या व्यवस्थापनेसाठी, मॅनेजमेंटसाठी येत नाही. ते आपले भक्त, आपल्यापासून वेगळे झालेले जीव परत आपल्याकडे कसे येतील याच्यासाठी, धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी, धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी येतात, आपल्या प्रतिनिधींना पाठवतात. परंतु ही सृष्टी मात्र परफेक्टली चालू आहे, परफेक्टली चालू असते. त्याच्यामध्ये भगवंतांची शक्तीच काम करत असते, परंतु भगवंत तुम्हाला कुठे दिसणार नाही. मगाशी प्रभुपादांनी राजाचं उदाहरण दिलं त्याप्रमाणे. पुढचा श्लोक वाचूया का? पुढे म्हणतात, यथाकाशस्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान तथा सर्वाणी भूतानी मत्स्थानी इत्युपधारय. ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याचप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. पुन्हा एकदा तेच सांगतात. प्रभुपाद म्हणतात, इतकी प्रचंड आणि महाकाय सृष्टी भगवंतांच्या ठाई कशी काय स्थित आहे, साधारण मनुष्याला जाणणे केवळ अशक्य आहे. पण या ठिकाणी भगवंत असे एक उदाहरण देत आहेत की ज्यामुळे आपण हे जाणू शकतो. आपण कल्पना करू शकतो की सर्वात मोठी अशी अभिव्यक्ती म्हणजे आकाश. आपल्याला दिसणारं सगळ्यात मोठं काय आहे? आकाश आहे. आणि आकाशामध्ये असणारा वायू म्हणजे या भौतिक जगातील सर्वात मोठी अभिव्यक्ती होय. शास्त्रज्ञ लोक आजकाल संपूर्ण पृथ्वीचं चित्र काढून कॉम्प्युटरवरती त्याला ॲनिमेट करतात की वारा हा कुठून कुठे वाहतोय. वारा एकटाच आहे जो पृथ्वीवरती सगळीकडे वाहत असतो, त्याला विजाची गरज नाही. या देशातून त्या देशात जातो, त्या देशातून इकडे, सगळीकडे वाहत असतो. या आकाशामध्ये सगळीकडे वारा भरलेला असतो. तर हे एक उदाहरण देतात भगवंत, हे समजावून घ्यायला आपल्याला की कसं भगवंत सर्वव्यापी आहेत. नसेल तर अशक्य आहे बघ हे सगळं जाणणे, डोक्यावरून गेल्यासारखं वाटतं. वायूच्या गतीमुळे प्रत्येक वस्तूची गती प्रभावित होते, परंतु वायू इतका महान असला तरी तो आकाशांतर्गतच स्थित आहे, तो आकाशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे सृष्टीच्या अद्भुत अभिव्यक्ती भगवंतांच्या इच्छेमुळे अस्तित्वात आहेत आणि त्या सर्व भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहेत. वायू सगळीकडे फिरत असतो ना, तेव्हा सगळं हलवत पण असतो, हो की नाही? ढग हलवतो, पाणी हलवतो, आपले कपडे हलवतो बाहेर वाळायला घातले असतील. तसं भगवंत या अखिल ब्रह्मांडामध्ये, नुसतंच आकाश नाही, नुसतीच पृथ्वी नाही, असे अनगिनित ग्रह, ब्रह्मांड, आध्यात्मिक जगत सगळीकडे पसरलेले आहेत. याचाच अर्थ भगवंत सगळं काही कंट्रोल करतात. त्यामुळे या पृथ्वीवरती किंवा कुठल्याही ग्रहावरती, इंद्र, चंद्र, सूर्य, ब्रह्म, कुणी असो, जे काही तुम्हाला श्रेष्ठ वाटतं ते सगळं भगवंतांचीच अभिव्यक्ती आहे. थोडं उदाहरणं दिली भगवंतांनी पुढे 10व्या अध्यायात, अजून उदाहरणं देणार आहेत भगवंत. हे श्रेष्ठ वाटतंय ना तुम्हाला, हे मीच आहे, माझ्यामुळेच ते श्रेष्ठ आहे. सगळीकडे भगवंतांना बघायला शिकलं पाहिजे. इनफॅक्ट शुकदेव गोस्वामी श्रीमद भागवतामध्ये सांगतात की पहिली स्टेज भक्तीची हीच असते. सगळीकडे, सगळ्या कणाकणामध्ये, सगळ्या दिशेला भगवंतांना बघायला शिकलं पाहिजे. सामान्यतः आपण म्हणतो की भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पातेही हलू शकत नाही. त्यांच्या इच्छेनेच सर्व गोष्टींची उत्पत्ती, पोषण आणि प्रलय होतो. याप्रमाणे सर्व काही भगवंतांच्या इच्छेनुसार कार्यरत असते.
ज्याप्रमाणे आकाश हे सदैव वायूच्या हालचालीपासून अलिप्त असते, त्याचप्रमाणे भगवंत ही सर्व गोष्टींपासून अलिप्त असतात. सगळं काही त्यांच्या इच्छेने चालू आहे. पृथ्वी गोल फिरते त्यांच्या इच्छेने, सूर्य चंद्र सगळे आपल्या कक्षेमध्ये आहेत त्यांच्या इच्छेने. सूर्यदेव म्हणतात देखील की भगवंत जसं सांगतील तसं मी फिरतो. व्हॉट इज दॅट श्लोक? यच्चक्षुरेखा सहिता सकल ग्रहाणाम राजा रसेश तेजा. आणि आपल्या जीवनात देखील जे काही घडतं ते भगवंतांच्या प्लॅनिंग प्रमाणेच घडत असतं. आपल्या कंट्रोलमध्ये काही नसतं. हे ऐकायला समजावून घ्यायला सगळं विचित्र अचिंत्य वाटतं. मग प्रभूजी, मग फ्री विलला काही अर्थच राहणार नाही ना. आपल्याला थोडंसं स्वातंत्र्य दिलेलं आहे कसं पाहिजे तसं वागायला. आपण चुकीचं वागलो की चुकीचं कर्मफल निर्माण करतो, चुकीचं चांगलं वागलो तर चांगलं कर्मफल निर्माण करतो. भगवंतांच्या इच्छेने सगळं होत असेल तर मग आपल्या इच्छेचं काय? आपल्याला भगवंत हे स्वातंत्र्य देतात की पृथ्वी, ही सृष्टी, ही हे ब्रह्मांड, ह्याची रचना भगवंतांच्या इच्छेप्रमाणे चाललेली असते. परंतु जीवाच्या जीवनामध्ये मात्र जे सूक्ष्म स्वातंत्र्य असतं त्याच्यामुळे जीवाला पाहिजे ते करायची परवानगी दिलेली असते, परंतु त्याचे रिझल्ट भगवंतच ठरवतात. म्हणून त्याला म्हटलं जातं भगवंतांच्या इच्छेनुसार एक पानही हलत नाही. परंतु हे सगळं करायला भगवंत नाही इथे येतात, नाही भगवंतांवरती याचा कधी परिणाम होतो. उपनिषदांमध्ये म्हटलेले आहे यद्भीता वात पवते, भगवंतांच्या भयामुळेच वायू वाहतो. भागवतमध्ये देखील असे बरेचसे श्लोक आहेत. भगवंतांच्या भीतीमुळेच सूर्यदेव चंद्रदेव सगळे काम करत असतात, सगळे देवी देवता काम करत असतात. बृहद अरण्यक उपनिषदात सांगण्यात आले आहे की एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी सूर्यचंद्रमसौ विधृतौ तिष्ठतः. एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी द्यावा पृथिव्यौ विधृतौ तिष्ठतः. भगवंतांच्या अधिपत्याखाली त्यांच्या आज्ञेने चंद्र, सूर्य आणि इतर मोठे मोठे ग्रह परिभ्रमण करीत आहेत. ब्रह्मसंहितेतही म्हटले आहे, मग अशी हेच आठवत होतं आपण, यच्चक्षुरेश सविता सकल ग्रहाणाम राजा समस्त सुरमूर्ती रसेश तेजा यस्याज्ञया भ्रमति संभृत कालचक्र गोविंदमादि पुरुषम तमहं पश्यामि. हा श्लोक म्हणजे सूर्याच्या परिभ्रमणाचे वर्णन आहे. असे सांगितले जाते की सूर्य हा भगवंतांचा एक नेत्र आहे आणि प्रकाश व उष्णता प्रसारण करण्याची त्याच्यामध्ये अपरिमित शक्ती आहे. तरीही श्री गोविंदांच्या इच्छा आणि आज्ञेनुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करीत असतो. म्हणून वेदांवरून आपल्याला कळून येते की अद्भुत आणि प्रचंड वाटणारी ही भौतिक सृष्टी पूर्णपणे भगवंतांच्या नियंत्रणाखाली कार्य करते. या अध्यायाच्या पुढील श्लोकामध्ये या संबंधी अधिक विस्तृत वर्णन करण्यात येईल. हरे कृष्ण. थोडंसं टेक्निकल आणि थोडंसं कन्फ्युजिंग वाटत असेल तुम्हाला ऐकायला सगळं, हे भगवंतांचं ऐश्वर्य सांगितलंय. भगवंत इथे सुरुवात करतात आपलं ऐश्वर्य सांगायला आणि 10व्या अध्यायाच्या शेवटी संपवतात आपलं ऐश्वर्य सांगायला. हे 9 आणि 10 दोन्ही अध्याय भगवंतांच्या ऐश्वर्याचं वर्णन आहे. 10व्या अध्यायाला म्हटलेलंच आहे विभूती. व्हॉट इज दॅट? 10व्या अध्यायाचं नाव काय? विभूती योग, भगवंतांच्या ऐश्वर्य. या अध्यायामध्ये देखील भगवंतांचं ऐश्वर्यच सांगितलंय, परंतु असं वर स्वरूपात सांगितलेलं आहे. 10व्या अध्यायामध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहेत, त्यामुळे आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये. इथं थोडंसं तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल, परंतु एवढंच लक्षात ठेवा की सगळं भगवंतांनी निर्माण केलंय, सगळं भगवंतच पालन पोषण करतात, संहार देखील भगवंतच करतात. भगवंत त्यामुळे याच्यामुळे कधीही प्रभावित होत नाहीत. त्याच्यामध्ये या सगळ्यांपासून ते अलिप्त राहतात.
सगळं भगवंतांच्या इच्छेवरच, भगवंतांच्या शक्तीवरच, भगवंतांच्या नियंत्रणाखाली सगळं चालू आहे. परंतु भगवंत या सगळ्या नियमांच्या पलीकडे आहेत. सगळं चर आचर, जड चेतन, सगळं. हा या 2 अध्यायांचा सारांश आहे. आणि हे जाणणं का महत्वाचं आहे? कारण हे जाणल्याशिवाय भगवंतांची महत्ता आपल्याला समजत नाही. आणि म्हणून या अध्यायात तसंच पुढच्या अध्यायात, दोन्ही अध्यायामध्ये अर्धा अध्याय हा भगवंतांचं ऐश्वर्य सांगण्यासाठी आहे आणि अर्धा अध्याय भगवंतांना शरण कसं जायचं हे समजावून सांगण्यासाठी. तर आज आपण इथे थांबूया. अजूनही 3-4 श्लोक असेच आहेत. मयाध्यक्षेन तिथपर्यंत. त्यानंतर सांगतात भगवंत की माझं श्रवण कीर्तन स्मरण केलं पाहिजे. आज आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.